4-5 पुरी 4-5 पोरं ती दोघं नवरा बायको मग ती कामाला जायची त्या बारक्या पुरुषाला बांधा या कासऱ्या वरबडून आणा म्हणाली. कामाला हजेरी किती होती? रुपया 2 रुपये गड्याला 2 रुपये बायला रुपया मी 2.5 रुपये काम केलं. तुम्हाला भाजी दिसते ना ही आईसाहेब मसाल्याची भाजी आहे. तर आईसाहेब मसाला म्हणलं तर तुम्ही आता म्हणसाल कोथला आईसाहेब आणि काय आईसाहेब. तर जसं की पांडुरंग वाघमारे आणि सोमनाथ वाघमारेने ही आईसाहेब मसाला चालू केला आहे. तर त्या आईसाहेब मसाल्याची ही भाजी आहे. तर बघा कसली तरी आली आणि कसला कट आला आणि काय सांगायचं तुम्हाला आता नुसतं असं पाणी सुटले बघा. तर मित्रांनो इकडं आमचा शिजाला आला चहा. तर चहाला किती जण इकडे टपून बसली तुम्हाला सांगतो काय. तर मित्रांनो कालचा व्हिडिओ आमच्या आईचा कोणी कोणी बघितला ही कमेंट करून नक्की सांगा. तर कालच्या व्हिडिओला तुमचा चांगला प्रतिसाद आहे. तर ती एक रेसिपी टाईप व्हिडिओ आहे. आळूच्या पानाची पातळ भाजी कशी बनवायची हे आमच्या आईनं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. तर त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद आहे, चांगला कमेंट आहेत. तर ती जर कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देतोय. तर बघा. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. तर मित्रांनो आज आमच्याकडं असा नॉर्मलच पाऊस पडला आहे. पण इतका चिखल झाला आहे तुम्हाला सांगतो काय सांगायला नको. ना त्या जनावरांना उभा राहायला येत नाही, ना बसायला येत नाही, ना वैरण खायला येत नाही, ना गवत खायला येत नाही. आणि जनावर चिटचिटीनं पाणी पण पित नाही. तर स्वागत आहे तुमचं आजच्या डेली ब्लॉगमध्ये. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. आपल्या ही आगावपणा लय करते बघा मित्रांनो हिळी ही. हां हिचं नाव आहे प्रियंका. आणि तो आहे हिला सोडली वे राणीला. आणि पलीकडची बघा जानवी. आणि ती बबनची बघा गे सगुना. सगुना लय आगाव आहे म्हणून तिला तिकडे लांब आणली आहे. मारते तो दोघी तिघीशांना मिळून मारते. इकडे बघा रंबा कशी बसली आहे. आणि ही तेजस्विनी. हा तेजस्विनी हे. आणि हे रंबा. तुला माहित नसले करायला लिहायच बघतो तो. मला काय म्हणा येत नाही. तर इकडे बघा पाणी तापा ठेवली आंघोळीला. तुम्हाला ही दाखवतो अजून. ही ज्या कपाळावर असं 7चा अंक आहे. 7 इंग्लिशमध्ये 7 आहे. इकडं असे बसली जनावर सगळी. तर या सगळ्याशी कोकर बघा. इथं ही ज्वार ठेवली ह्याला खायला लागली. काय काय खाऊन इकडे बाजूला लागली ती फिरायला खेळायला लागली ती. तिकडे पलीकडच्या त्या पण भोगल्यात ज्वार ठेवल्या का खायला लागले. एकटेच खायला लागले. आणि ही काय कोंबडा बघा. कोंबडा काय करतोय या कोकरांना खाय ठेवलं का ही त्यांना मारतोय जाऊन. लय आगावपणा करतोय. कुत्र्याला मारतोय. कधी कधी ह्या शेरडांच्या पाठीवर उभा राहते बसते. तर मित्रांनो इकडं आमचा शिजाला आलाय चहा. तर चहाला किती जण इकडे टपून बसली तुम्हाला सांगतो बघा. ही पूर्वी ना तांगोळी केली आणि टावेल नेसून इकडे आले. तर ही सुरका इकडे चहा वाटच बघत बसले. कधी चहा शिजतोय कधी नाही. तर बाहेर एक जण झोपलंय ह्या चहाची वाट बघत. हे कधी चहा शिजतोय कधी नाही. पण मी पण आता मुदामच गॅस बारीक केलाय. आता ही सुद्धा चहाच वासावर आलेली इकडं. मग तू बनवलाय मग ही चहाची वाट कोण कोण जर बघते ही मी सांगायला लागली. ही मांजर सुद्धा आमचं चहाच पेट टपून बसले बघा. चल
चहा प्यायचा नाही तो आज तो एकादश धरायची आज एकादश धरायची कळलं का डोळं कसलं आहेत बघ तर मित्रांनो आता जेवण करायला लागलो इकडे बघा पातळ भाजी हरभरा डाळीची आणि चपाती आहे तर ही जी तुम्हाला भाजी दिसते ना ही आईसाहेब मसाल्याची भाजी आहे तर आईसाहेब मसाला म्हणलं तर तुम्ही आता म्हणसाल कोथला आईसाहेब आणि काय आईसाहेब तर जसं की पांडुरंग वाघमारे आणि सोमनाथ वाघमारेने ही आईसाहेब मसाला चालू केला आहे तर त्या आईसाहेब मसाल्याची ही भाजी आहे तर बघा कसली तरी आली आणि कसला कट आला आणि काय सांगायचं मला आता नुसतं असं पाणी सुटले बघा सगळेजण जेवायला मस्तपैकी आता मी जेवायला लागलोय काय करायला आली ही तू पकडा येत कसं काय नाही पकडा पितळ येत मीच करते पितळ येत नाही तर पराती त्यांना येत नसले त्यांनी काय करावं मग ग्वाडी राहिलं म्हणजे भाकरी वडा घर होती ह्याला नीट केल्याशिवाय हे भाकरी चांगली येत नाही ग्वांड काढलं म्हणजे भाकरी चांगली होती जरा पोळी पांढऱ्या शिपट आणि ते ग्वांड काढलं म्हणजे नाही काढी ना म्हणजे मग काळ्या होत्या त्या वडा होते त्या मग होत नाही गोंड म्हणजे ते चांगल्या ज्वारीला असतंय का कसं का त्याची कणसं वेगळीच असतील कवळं हे असं म्हणजे होतं हा हा त्यात नाही ग्वांड तर असते आपल्यात ग्वांड आता गोंड हाय बी म्हणते ग्वांड काढलं म्हणजे चांगलं होती भाकरी म्हणलं बायसांना पकडा येत नाही तरी बी ज्वारी आपली पांढरी आहे का खड ही नाहीत ना त्यातलं एक अर्धा शेर देतो देतोय थांब ही ज्वारी आपली देशी आहे का हायब्रिड आहे देशी आहे ही बिगर एरियाची असेल काही एरिया घातलेला ह्याला बायाशान असं पकडायचं नाही पहिली जुनी माणसं गारगुट्या कशात मिसळत होती गारगुट्या कशाला मिसळते मग ते कासुलिया कुठं पराठ काय मिसळून दळून खात होती आणि गारगुट्या कशाला मिसळते वजन वाढायसाठी कशात तर मिसळते शेंगदाणे कशात तर मिसळायचे गारगुट्या फोडून थोडं मिसळत असते है ना कापसात दगड घालत होती पळून गेलं एकर माणूस पाड खाली गेले पडले खाली गेलं बाकडी कापूस खाली घातला आणि मध्ये दगड घातला म्हणजे वजन वाढायसाठी असं दगड 2-4 गुंडे घातले तर आणि पुन्हा वरण कापूस घातलाय पारड्यावर कापसात पोत ठेवलं नाही आणि ते गेलं खाली पारड्यात आणि वजन वाढलं वर वजन वाढल्यावर कशाला होत ते वतायला लागलं ती वजनाकडे बाजू वर आली असेल मग ते कापसवाला पहिलं ते ओळख ते वतायला लागली हे हल्लं का नाही पैसे घेत होतो आणि कापूस घेत होतो गेलं पळून नाव ठेवली तुम्ही त्या सराट्याचं परत ना ते कसले ते बोंडाचं ज्वारीत मिसळून खाल्ले कधी नाही बाबा खाली बामा गर्दी खाल्लं 4-5 पुरी 4-5 पोरं ती नवरा बायको मग ती कामाला जायची त्या बारक्या पुरीशीला बांधा या कासऱ्या वरबडून आणा म्हणाली ती पुरी वरबडून आणली आधी संध्याकाळी कामाला आल्यावर त्या पुरीशीला काय तर भाकरी तुकडा करायला लावायची आणि ती बडवायची आणि ते असले आपल्या ज्वारीत मिसळून दळून आणायची मग ते दळायला ते गिरणी तर बसत होतं चांगले बारक बीर कसायला काय काळ झालं
मग ते त्या बियाच्या वरची ती टरपाल बाजूला काढत असते हा ती पडवून उपणून पाकडून अशी काढायची बघा नुसती बी त्यात मिसळून तेवढी दळून आणायची. काय करते घरी मंगाई खायला मुलकाजी फरायची नाही. मग एका दळणात ती किती मिसळत असेल साधारण 2 शेर ही? हा तेवढं मिसळत असते तेवढं 2 शेर तर बिहोळीला थोडं लागते ती कासली आणत असते बाहेर बाहेर बांधून. 4-5 पुरी होती आपल्या आणायच्या. हा कामाला हजेरी किती होती? रुपया 2 रुपये गड्याला 2 रुपये बायला रुपया. मी 2.5 रुपये काम केलं. 2.5 रुपये कापूस याचायला होय. आपली म्हातारी किती रुपये जात होती? पण आता आपली म्हातारी गिन्नी म्हणत होती. मला ते गिन्नीच ठाऊ नाही तर एक गिन्नी असायची त्यांना. गिन्नी कशाला म्हणतात? आम्ही पैसे काव तर मागले म्हातारी माझ्याकडे गिन्नी नाही म्हणायची. आणि लय प्रेशर दिलं म्हातारीला डोसकं फोडून घेणं म्हणायचे.